चालू आहे. सदरची PMRDची कारवाई होत असताना सुरुवातीला आम्ही त्या रांजणे साहेबांना म्हटले की बाबा आमच्यावर का तुम्ही कारवाई करताय. तर ते म्हणजे फक्त तुमच्या बाबतीत तक्रारी तक्रारदार तुमच्या बाबतीमध्ये तक्रार करतोय. हां, मग मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इतरांवर का नाही तक्रार करते, इतरांवर कारवाई का करत नाही किंवा हे काय तुमच्या PMRD कायद्या अंतर्गत किंवा हद्दी अंतर्गत बाकीचे अतिक्रमण येत नाही का. तर ते म्हणजे रांजणे साहेब म्हणले की फक्त तुमची तक्रार असल्यामुळं आम्हाला ते कारवाई करणं भाग पडतंय, इतरांच्या तक्रारी नाही आहेत. मग आता इतरांच्या तक्रारी नाही आहे म्हणजे आता इतरांनी यांनी काय फक्त त्या पदावर बसून फक्त बाकीच्याच भूमिका घ्यायच्या का की बाबा इथं बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम चालू आहे, हे फक्त इकडंच चालू आहे, यांची तक्रार आहे, समोरच्यांचं चालू आहे, त्यांची तक्रार नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. त्यामुळे ही त्यांची पहिली भूमिका. त्याच्यानंतर ही अशी भूमिका असल्याच्या नंतर मी स्वतः या ठिकाणी 23/10/2026 23/10/2026ला मी त्या सगळ्यांच्या तक्रारी केल्यात की हे सगळं अनधिकृत बांधकाम माझे एकट्यावर कारवाई न करता सगळ्यांनो करा. 23/10/25 असेल. 23 हां नाही 23/1/26ला त्यांना तक्रार दिलेली. त्याच्यानंतर तक्रारी अर्ज आल्याच्या नंतर यांनी आम्हाला 15 दिवसात स्थळपाहणी केली, 7 दिवसात स्थळपाहणी केली. पण आता मी 23/1/26ला अर्ज करून यांनी अजून स्थळपाहणी सुद्धा नाही केली आणि यांनी एकतर्फी कार्यक्रम केला आणि ह्या अर्जाचा त्यांनी काही विचार केलेला नाही आणि याच्यासाठी त्यांनी यंत्रणा राबवली. ठीक आहे, यंत्रणा राबवली त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु या एकतर्फीच कारवाई केली त्याचा आपण या ठिकाणी PMRD आणि त्यांना जो पोलीस बंदोबस्त पुरवला आहे त्या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मी निषेध करतो. एवढंच या ठिकाणी मध्ये दोष मी फक्त या PMRDच्या अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाला दोष देईन, कारण की माझ्या बाबतीमध्ये तक्रारी केल्यात हे मान्य आहे, करणाऱ्यांनी केल्या, पण मी पण इतरांच्या तक्रारी केल्या. जसं मग इतरांच्या माझ्या बाबतीमध्ये तक्रारीची दखल घेतली, पण मी इतरांच्या बाबतीत केले त्याची दखल घेतली नाही. हा एकतर्फी अन्याय आहे. म्हणून या प्रशासनाचा PMRDचा विशेष करून ते PMRDचे जे काही रांजणे साहेब असतील किंवा कोण असेल त्यांचा या ठिकाणी निषेध आहे. आणि दुसरी गोष्ट किंवा PMRD कारवाई करत असताना एकतर्फी कारवाई करत असताना रास्ता रोकोचं मी या ठिकाणी आंदोलन पत्र मी खेड पोलीस स्टेशनला दिलं होतं, पण खेड पोलीस स्टेशनने त्यांना पोलीस बंदोबस्त देताना माझ्या तक्रारीचा आंदोलनाचा त्या ठिकाणी कुठलाही विचार केला नाही, किंबहुना SP साहेबांना तो कळवला पण नाही. त्यामुळे तिथं एक त्यांची फार मोठी त्यांनी चुकी केलेली आहे. तर या चुकीचा प्रशासनाचा PMRDचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. का माझी तक्रार यांनी तक्रार केल्याच्या नंतर 7 दिवसात माझी स्थळपाहणी, त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पाडापाडीचं नोटीस, त्याच्यानंतर 7 दिवसांनी मला पंचनामा केला. मग मी तक्रार देऊन 3 महिने झाले, त्याच्यावर का नाही 7 दिवसात स्थळपाहणी केली, 7 दिवसानंतर का नाही त्यांना नोटिसा दिल्या, त्याच्या 7 दिवसानंतर त्यांच्यावर का नाही कारवाईची जाबजाबा पंचनामे केले. मग ही बाब सुद्धा प्रशासनाची निंदनीयच आहे ना, या जुलमीच आहे. त्यामुळे प्रशासन पूर्ण एकतर्फी कारवाई करते याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि आपल्या सर्वांना माध्यमांना विनंती करतो की या PMRD पोलीस प्रशासनाचं एकतर्फी केलेल्या कारवाईचं दुसरी बाजू दाबून ठेवून एकाच बाजूने जी कारवाई केली ही एक नाही का एक त्यांच्या पद्धतीने केलेली ही भूमिका अन्यायकारक आहे. त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याला विनंती करतो की याची एकतर्फी कारवाईचा आपण महाराष्ट्राच्या जनतेपुढं हा यांचा एकतर्फी या प्रशासनाची जुलमी कारवाईचा निषेध महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवा ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. त्याला तक्रार गेली का तर PMRDवाले कारवाई करत नाही म्हणून ते बाबा त्यांच्यावर कुठं तरी प्रेशर आणण्यासाठी अनुसूचित जाती जमातीकडे गेले. अनुसूचित जाती जमातीचा यांचा काहीच संबंध नाही, त्यांनी त्याची पडताळणी पण केली नाही. ते फक्त त्यांच्या प्रेशरवर इथं येऊन बोलतात की आम्हाला वरून आहे, पण वरून असल्यामुळे त्यांनी इकडं सुनावणीमध्ये घेतल्या काय घेतल्या, त्यामुळे इथं आम्हाला वैयक्तिक आम्हाला काही त्यांनी कळवलेलं नाही. त्यांनी परस्पर त्यांच्या कारवाया चालवलेल्या आहेत. त्यामुळे इथपर्यंत कुठलीच बाब नाही ते तुम्हाला सांगतात, पण प्रत्यक्ष पाहता जसं मी दाखवतोय तुम्हाला तसं त्यांनी दाखवा मीडियाला किंवा आम्हाला हे असं पत्र हे ते, पण हे काही नाही. हे प्रशासन एकत्र करून हा एक अत्याचार आणि अन्याय या गोरगरीब लोकांवर केलेला आहे. त्यांनी जे इथं भाडे करून होते ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते, परंतु त्यांना आता देशोधडीला गावून त्यांच्या हातून जर कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात निर्माण झाला तर त्याला तो PMRDचा रांजणे आणि ते कोण अधिकारी असेल ते त्यांना पोलीस प्रशासन देणारे पोलीस डिपार्टमेंट हे भविष्यात त्यांना कारणीभूत जबाबदार राहतील. ते केल्या त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आता जशी इथं कारवाई केली तशी सर्वांना करावी आणि जर समजा सगळ्यांना नाही केली तर हे लाचखोर म्हणून या ठिकाणी त्यांचा मी जाहीर निषेध रास्ता रोको करून करीन.